ई-KYC मुळे ज्या लाभार्थी आहेत त्यांना अधिकचा फायदा होणार आहे, कारण त्यांचं ई-KYC ऑथरायझेशन झालं की त्यांना नियमित लाभ मिळणार आहे. म्हणजे या ज्या तक्रारी आहेत की 1 महिन्याचा लाभ मिळाला, दुसऱ्या महिन्याचा मिळायला विलंब झाला, तिसऱ्या महिन्याचा त्या ठिकाणी थांबला गेला, तर या सगळ्यामध्ये सरळता आणि त्याचबरोबर सुलभता ही त्या निमित्ताने येणार आहे. लाभ आहे त्या माता भगिनींच्या अकाउंटला डायरेक्ट डीबीटी हा करायचा आहे. त्यामुळे कुठल्याही पद्धतीची चिंता नसावी. या उलट बजेट हा 43,000 कोटी आहे. आम्ही ज्या वेळेला ही योजना प्रस्तावित केलेली होती त्यावेळेला राज्यातील 2.5 कोटी महिला माझ्या माता भगिनींना या योजनेअंतर्गत लाभ मिळेल. लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आलेली आहे. बघा, ई-KYC करताना भरपूर लाडक्या बहिणींना तांत्रिक अडचणींना सामोरं जावं लागत आहे. त्याच्यावरती मी तुम्हाला आता पर्याय सांगणार आहे, काय करावं लागणार आहे. भरपूर लाडक्या बहिणींना OTPच येत नाही आणि भरपूर वेळा तर ती वेबसाईट बंदच असते. त्याच्यानंतर काय करायचं, कारण आपण सामान्य नागरिक आहोत, आपल्याला टेक्निकल नॉलेज नाही आहे, वेबसाईटचं नॉलेज नाही आहे. परंतु जर तुम्हाला सप्टेंबर महिन्याचा हप्ता पाहिजे असेल तर ई-KYC करणं अनिवार्य आहे असं स्वतः सरकारने सांगितलेलं आहे. त्या संदर्भात GR सुद्धा आलेला आहे. तर आता सप्टेंबरचा हप्ता तर आपल्याला लवकरच मिळणार आहे, परंतु ई-KYCची प्रोसेस जशी जशी पूर्ण होईल तशी ज्या लाडक्या बहिणींची ई-KYCची प्रोसेस पूर्ण होईल अशा लाडक्या बहिणींना सगळ्यात अगोदर सप्टेंबरचा हप्ता येईल. आणि सगळ्यात मोठी बातमी तुम्हाला मी सांगतोय, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे 3,000 रुपये एकत्रित तुम्हाला दिवाळीनिमित्त येणार आहेत. लक्षात ठेवायचे, सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी मी तुम्हाला सांगत आहे. भरपूर लाडक्या बहिणींना ही माहीत नाही आहे, परंतु लक्षात घ्या, सप्टेंबर महिन्याचा आणि ऑक्टोबर महिन्याचा जर हप्ता तुम्हाला हवा असेल तर ई-KYC तुम्हाला यशस्वीरित्या पूर्ण करणं अनिवार्य आहे. त्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाची विशेष काळजी घेणं सुद्धा गरजेचं आहे. ती संपूर्ण माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिल्यास तुम्हाला संपूर्ण माहिती हे मिळणार आहे. आणि ही माहिती तुम्हाला तुमच्या मैत्रिणीबरोबर सुद्धा शेअर करायची आहे, मित्रांबरोबर शेअर करायची आहे. कारण लक्षात घ्या, ई-KYCची प्रक्रिया तुम्ही घर बसल्यासुद्धा करू शकता. जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही आधार सेंटर किंवा कुणाची तरी मदतसुद्धा घेऊ शकता. लक्षात घ्या, ही प्रक्रिया एकदम सोपी आहे. 2 ते 3च गोष्टी करायच्या आहेत, त्याच्यामध्ये काही मोठी गोष्ट करायची नाही. साध्यातल्या साध्या सोप्या भाषेत मी तुम्हाला ह्या गोष्टी संपूर्ण सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण पाहायचा आहे. चला, चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट्समध्ये मला सांगा कोणी KYC केलेली आहे, कोणाला काय प्रॉब्लेम येत आहेत. कारण भरपूर लाडक्या बहिणींना OTP येत नाही, भरपूर लाडक्या बहिणींना तुम्ही यादीत नाही म्हणजे पात्र लाभार्थी यादीमध्ये नाही असा मेसेज येत आहे. भरपूर लाडक्या बहिणींना त्यांच्याकडे त्यांचेजवळ थोडे प्रॉब्लेम आहे, जसं की कोणाकडे त्यांचे सध्या आता आपण जर बघितलं भरपूर ठिकाणी तर प्रॉब्लेम असे आहेत की कोणाला वडील सध्या नाही आहेत किंवा पती नाही आहेत. तर त्यांना काय ऑप्शन आहे, कारण सरकारने हे सुद्धा गृहीत धरलं पाहिजे होतं, ज्यावेळेस तुम्ही OTP भरताय त्यावेळेस स्वतः पहिल्यांदा तुमची KYC केली जाते, नंतर तुमचे पती किंवा वडिलांची KYC केली जाते. परंतु जर ते वडील किंवा पती नसतील तर त्याला पर्याय काय हे त्यांनी सरकारने अजून दिलेलं नाही. त्यामुळं KYCची प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही. लक्षात घ्या, ज्या लाडक्या बहिणींना पती किंवा वडील नाही आहेत त्यांनी काय करायचं मग, तर ह्याच्या संदर्भात आपण प्रश्न उचललेला आहे, सरकारपुढे आपण पाठवलेला आहे. लवकरच त्याच्यावरती टेक्निकल टीम काम करत आहे. कारण बघा, हा भरपूर लाडक्या बहिणींचा प्रश्न आहे, आम्हाला पती नाही आहेत किंवा वडील नाही आहेत, मग कोणाची KYC करायची, स्वतःची करायची का की करायचीच नाही, काय करायचं. तर सरकारने याच्यावरती लवकरात लवकर तोडगा काढावा, ह्यासाठी आपण पुढे निवेदनसुद्धा केलेलं आहे. लक्षात घ्यायचं आहे. आता बघा, सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस सांगतोय. लाडकी बहीण योजनेची वेबसाईट तुम्हाला मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. खाली डिस्क्रिप्शन बॉक्स आहे, तिथं कमेंट नाहीतर कमेंट सेक्शनमध्ये ॲड करून टाकतो. कमेंटमध्ये जाऊन तुम्ही त्याच लिंकवर जायचं आहे, दुसऱ्या लिंकवर जायचं नाही. तुम्ही काय करताय, चुकीची लाडकी बहिणीची वेबसाईट ओपन करताय जी चुकीची आहे, त्याच्यावरती जायचं आहे. आणि तिथं ई-KYC संदर्भात एक बॅनर दिसतोय, एक चौकट दिसते तुम्हाला, तिथं त्याच्यावरती क्लिक करायचं आणि संदर्भात लक्षात घ्या, भरपूर वेळा 500 इंटरनल सर्व्हर एरर असं येतं. तर हे कशामुळे येतं, तर लक्षात घ्या, जवळपास राज्यामध्ये 2,30,00,000 लाडक्या बहिणी इथं आहेत आणि एकदम एवढं ट्रॅफिक कदाचित त्या वेबसाईटला झेपत नाही. एवढी एकदम जी गर्दी आहे ती वेबसाईट घेऊ शकत नाही. त्यामुळे सर्व्हर बंद पडत आहेत.
सर्व्हर म्हणजे काय, ज्याच्यावरती वेबसाईट चालू असते त्याला सर्व्हर म्हणतात, ते बंद पडत आहेत आणि त्यामुळेच लाडक्या बहिणींची प्रोसेस अपूर्ण राहते आहे. त्यामुळेच लाडक्या बहिणींना मेसेज म्हणजे OTP सुद्धा येत नाहीत, कारण तुम्ही आधार नंबर टाकताय, कॅप्चा टाकताय, तुम्हाला OTP येतच नाही. हा प्रॉब्लेम आहे. तर कधी करायचं, तर संध्याकाळी 10 ते 12च्या दरम्यान तुम्ही ही वेबसाईट नक्की ओपन करू शकता. त्यावेळेस ओपन होते, दिवसभर थोडा प्रॉब्लेम करते, सकाळी 5 ते 6मध्ये सुद्धा सकाळी ओपन होते. ह्या वेळे दरम्यान सुद्धा तुम्हाला ती वेबसाईट ओपन करायची आहे आणि ॲक्सेस करायचा आहे. लक्षात घ्या, पहिल्यांदा तुम्हाला स्वतःची KYC करायची आहे. पहिल्यांदा तुमचं आधार कार्ड, तुमचं कॅप्चानी तुम्हाला OTP येईल. कधी OTP येतो, जर तुम्ही लाभार्थी यादीमध्ये असाल तर, लाभार्थी पात्र लाभार्थी यादीमध्ये असाल तर तुम्हाला OTP येतो. नाहीतर तुम्हाला एक SMS येतो की तुम्ही पात्र लाभार्थी यादीमध्ये नाहीत. लक्षात घ्यायचं आहे. याचा अर्थ असा की तुमच्या घरी 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे, किंवा 4 चाकी गाडी आहे, किंवा तुमच्या घरी कोणीतरी इन्कम टॅक्स भरत आहे, किंवा कोणीतरी चांगल्या नोकरीच्या ठिकाणी आहे. त्यामुळे सरकारला हे समजलेलं आहे आणि तुम्हाला इथून पुढं एकही हप्ता मिळणार नाही. पुढचं बघा, जर तुम्हाला OTP आला तर OTP टाकायचा आहे. आता OTPच येत नाही तर काय करायचं. जोपर्यंत तुम्हाला OTP येत नाही तोपर्यंत तुम्हाला ट्राय करत राहणं एवढाच एक पर्याय आहे. लक्षात घ्या, एवढाच एक पर्याय आहे. त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं ज्यावेळेस ट्रॅफिक नसतं त्यावेळेस आपण लॉग इन करायचं, म्हणजे संध्याकाळी नाहीतर सकाळी. दिवसभर खूप ट्रॅफिक असतं, दिवसभर OTP येणं शक्य नाही. वेबसाईट चक्क बंद पडलेली आहे. तर लक्षात घ्या, जर तुमचे सक्सेसफुली KYC झाले असेल तरच तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता येणार आहे. पहिल्यांदा स्वतःची KYC करा, नंतर ते विचारतील तुमच्या पतीचं किंवा वडिलांचं आधार कार्ड, कॅप्चा आणि त्यांच्या मोबाईलवर येणारा OTP, हे सुद्धा तुम्हाला तिथं टाकून ती प्रोसेस यशस्वीरित्या पूर्ण करायची आहे. 2 स्टेप आहेत, सिंपल सांगतो. पहिल्यांदा स्वतःचं आधार नंबर टाकायचा आहे, तुमचं OTP येईल तो टाकायचा. नंतर तुमच्या पतीचं किंवा वडिलांचा आधार नंबर टाकायचा आहे, त्याला OTP येईल तो टाकायचा आहे. ह्या 2 सोप्या भाषेत सोपी प्रोसेस आहे, काही अवघड नाही. फक्त वेबसाईटनं साथ दिली पाहिजे. वेबसाईट साथ देत नाही कारण ट्रॅफिक लोड खूप आहे. तर त्यासाठी तुम्ही रात्री 12च्या पुढे सुद्धा ट्राय करू शकता आणि सकाळी 5च्या अगोदर सुद्धा ट्राय करू शकता. 2 मिनिटाचं काम आहे. झोपेतनं 2 मिनिटं आपण जर काढले तर ते KYC प्रक्रिया पूर्ण होईल. परंतु सरकारने किंवा जी वेबसाईट आहे त्यांनी सुद्धा डेव्हलपरने लक्षात ठेवलं पाहिजे की वेबसाईट चांगली चालली पाहिजे. दिवसभर सुद्धा हे काम केलं पाहिजे, कारण रात्री जागून करण्यापेक्षा दिवसभर ही लाडकी बहीण योजना जी वेबसाईट आहे हे चाललं करणं हे त्यांचं नक्कीच काम आहे. आता लक्षात घ्या, कमेंट सेक्शनमध्ये मला सांगायचं आहे कोणाकोणांची KYC प्रक्रिया पूर्ण झाली आहे, कोणकोणते प्रश्न तुम्हाला भेडसावत आहेत, काय तुमच्याकडे प्रश्न आहेत, सगळे मांडायचे. मी पुढे ते प्रश्न मांडणार आहे लवकरच. त्याच्या संदर्भात मी एक मेलसुद्धा त्या लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटला करणार आहे. तिथं कॉन्टॅक्टमधून फॉर्म भरून त्यांच्याशी मी एक संपर्कसुद्धा साधणार आहे की नेमकं बाबा तुमचा काय प्रॉब्लेम आहे, त्याचा काय विषय आहे, तुम्हाला आम्हाला एक्सप्लेन करू शकता का. तर तुम्ही सगळ्यांनी कमेंट्स करा, पटापट चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करायचा आहे, फास्ट पाठवायचा आहे. सगळ्या लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ शेअर झाला पाहिजे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.